छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शंभू महाराज की जय. हर 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 महादेव. छावा. छत्रपती संभाजी महाराजांचा छावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छावा श्री संभाजी महाराज. जिथे बाकीचा हिसाबच नाही असे राजांच्या आणि सईबाईच्या हयातीचे डोळे एकमेकांभोवती आजवर फिरले होते. आत्ता सईबाईंचा भोवरा भेळकांडायला लागला होता. त्यांच्या पायातील भिंगरी सरत आल्यागत झाली. सईबाईंची तब्येत सुधरेना म्हणून राजांनी जिजाऊंच्या मसलतीने त्यांना हवाफेरासाठी प्रतापगडावर हलवायचे ठरवले. संगती खाशा जिजाबाई जाणार होत्या. शंभूबा आता 1.5 वर्षाचे झाले होते. बोबड्या बोलात बोलू लागले होते. वाडाभर धावत होते. धारांचा त्यांना मळा लागला. तिचे काही तोंडाऊ शब्द त्यांनी मावळी डब्बीसह उचलले. राजांना ते आबा म्हणू लागले. सईबाईंना मा आणि आऊ म्हणत बिलगू लागले. राजांच्या अजान बाहूचे गुडघ्याखाली आलेल्या हाताचे बोट पकडून पुढे धावताना राजांना ओढ देऊ लागले. शंभूबा हे राजांच्या विशाळेचे छोटे ठाणे झाले. ते डोळ्यांआड होऊ नये असे राजांना वाटत होते. पण सईबाईंना हलवण्याचा भय ठरताच शंभूबाला पाठवण्यात आले. एके दिवशी कबिलाचे मेळणे तयार झाले. राजगडावरून राजे शिवापट्टांच्या महालाखाली देवदर्शन घेतलेल्या जिजाबाई, सईबाई, धाराऊ, शंभूबा आणि मुलींना घेऊन महालाबाहेर पडू लागले. राजांनी पुढे होत जिजाऊंचे पाय शिवले. आम्ही संगती आहोत, चिंता करायला कारण नाही, जिजाबाईंनी राजांना धीर दिली. राजांनी धाराऊची बोट पकडलेल्या शंभूबाळांच्या पाठीत हात घालून त्यांना वर उचलून घेतले. त्यांच्या शिवगंध रेखलेल्या सतेज कपाळावर आपले ओठ टेकले. त्यांच्या चिमुकल्या पण निर्भीड डोळ्यात आपले डोळे घालून त्यांना हसत विचारले. शंभूबाळ, चालत चालत प्रतापगड चढाल? हा आबा, आम्ही पलत पलत गल चढू. शंभूबाळ डोळे मोठे करून बोलले. राजांनी त्यांची पाठ खेचीत त्यांना खाली उतरवले. त्यांना आपल्या जवळ ओढून त्यांची हनुवटी वर उचली. जिजाबाई बोलल्या. गंगेच्या शांत विशाळ पात्राने बिलकत्या हळाल ओढ्याला बोलाव्या तशा बाळ शंभू आबांच्या पायांवर डोळे ठेवायची. आबांच्या पायावर डोली ठेवायची ना? बाळराजांनी होकाराची मान डोळावली. जिजाबाईंना सोडून राजांच्या पायाजवळच्या हसबंदीवर आपले चिमुकळे गुडघे आणि हात टेकून वरच्या आकाशा एवढ्या उंच आबांकडे पाहत ते म्हणाले, आबा, आम्ही मुजला करतो, जय भवानी. आणि शंभूबाळांनी आपल्या कपाळावरचे शिवगंध राजांच्या पायांच्या सरस बोटांवर टेकविले. त्या स्पर्शाने क्षणभर राजांचे डोळे मिटले गेले. कबिला मेळ्यात बसला. भोयांनी भिपट सावरीत मेळे उचलले. राजे कबिलाबरोबर 4 पावले चालत गेले. मग जखडबंद पावलांनी खेळलेले राजे एक टक नजरेने दूर जाणाऱ्या मेल्यांकडे पाहत राहिले. शंभूबाळांचे बोबडे बोल आठवताना ते स्वतःला म्हणत होते, केवढा अजाण आणि लागवी पोर, केवढा अजाण आणि लागवी पोर. तो मासाहेबांना बिलगून उभा राहिलेला पाहताना आमचे असणे आम्ही
तेवढा अजान आणि लागवी पोरं तो मासाहेबांना बिलगून उभा राहिलेला पाहताना आमचे असणे आम्हीच हरून गेलो आहोत असे आम्हाला वाटते. जावळी खोऱ्यातील प्रतापगड नजर टप्प्यात आला. गडाच्या पायऱ्या चढताना हातातील ठोके टेके भोयांनी मिळणे सुखचार केले. गडाच्या तटबांधकामात दर्शन दिलेल्या स्वयंभू शिवलिंगांचे स्थान आले. मोरोपंतांनी त्या शिवलिंगावर आता डौलदार घुमटी उभारली होती. त्या घुमटीवर एक जाईचा मेळ चौलक पसरला होता. जिजाबाई आणि सईबाई मेळा उतार झाल्या. शंभूबाळाने घेऊन धारावर उतरली. सारी जण दर्शनासाठी घुमटीत गेले. सईबाईंनी त्या स्वयंभू समोर आपल्या शंभूला मोठा टेकायला सांगितले. शिवलिंगांचे दर्शन घेताना सईबाईंचे डोळे क्षणभर मिटले गेले. शब्द नसलेल्या ज्या भाषेत हिंदू कुलश्री देवमूर्तीशी बोलते त्या भाषेत त्या बोलल्या. आमच्या स्वारींना उदंड यश द्या, आमच्या बाळांना जपा. भाव भरले डोळे उघडून समोरच्या शिवलिंगावरचे एक त्रिजळी बिल्वपत्र उचलून ते माळवट भरल्या कपाळाला लावताना असा कुणास ठाऊक एक मजेदार विचार त्यांच्या मनात जपावा. हे त्रिदळ म्हणजे शंकर पार्वती आणि त्यांचा बाळ म्हणजे गणपती असे खुणायचे तर नसे. गड माथ्यावर येताच सईबाईंना फार बरे वाटले. हा गड त्यांना आवडला. चौतर्फा नळसर हिरवागार मनुक आणि त्या बिलगलेल्या पिवळे ऊन डोळा सूख देणारी होती. सामोरे येण्यासाठी आलेल्या मोरोपंत पेशवे आणि आदगोजी यादव यांनी जिजाबाई आणि सईबाईंना अदब मुजवत होती. प्रतापगडावर येणाऱ्या सईबाई ह्या भोसले कुलातील. सईबाई ह्या भोसले कुलीच्या पहिल्याच लेकूरवाळ्या राजश्री होत्या. मोरोपंतांनी त्यांच्यावरून सुवासिनींकडून मोहरांची सत्ता उतरून घेतली. सासवडच्या हरगट ज्योतिषांचा चालता बोलता प्रतापी रुद्र शंभूबाळ प्रतापगडावर दाखल झाला. हवेसाठी कधी कधी सईबाई आणि धारावी शंभूबाळांना घेऊन तटावरून फेरफटका करीत. गडाभोवतीची घनदाट गसपाणाची हिरवी झाडी बघताना सईबाईंना जाणून जाई केवढ्या औषधी वनस्पती ह्या झाडोऱ्यात लपल्या असतील. आम्हास मात्र एकही गुंतावी लागत नाही. माणूस भरल्या समुद्रात असतो, पण पाण्याच्या समयास एक थेंब सुद्धा हाताशी येत नाही. तशीच ही गड. आताशा सईबाईंचे मन कुठल्याच एका बाबीवर स्थिरावत नव्हते. गड माथ्यावरच्या आभाळात तरंगणाऱ्या पाकोळीने कारण नसता दिशा बदलून खिडकी घ्यावी तशी त्यांच्या मनाची गत झाली होती. जवळजवळ येणारे कितीतरी हे सुचू पाहत होते. दूर दूर जाणारे काहीतरी घट्ट पकडून ठेवण्याचा यत्न करीत होते. धाराऊ आणि शंभूबाळ मात्र आता एकमेकांत रमले होते. बाळराजांना घेऊन गडावरच्या देवळांच्या घुमटीतील घंटा वाजवून दाखवणे ही धाराऊंची रोजची एक कामगिरीच झाली होती. कधी कधी बाळराजे हात उंचावून आपणच घंटा वाजवण्याचा हट्ट घेत. कितीतरी वेळ शंभूबाळ घंटा नादातच रमून जात. हिवाळा हटला. रंगीत रानफुलांनी आपले तुरे वर काढले. राजांकडून हर तऱ्हेच्या दवामात्रा जिजाऊ सईबाईंना देत होते. उघडलेल्या मात्रा कणाकणाने झिजत होत्या सईबाईंशी. सईबाईही तशाच झिजत चालल्या. क्षणभर शंभूबाळांना उचलून घेतले तरी त्यांचे हात भरून येऊ लागले. उन्हाळ्याच्या कोरड्या हवेने सईबाईंना थोडे बरे वाटले.
पण अंग काही धरले नाही. गडावरची होळी उदासपणे पेटून विझली. मोरपंत, अर्धोजी, वैद्य, जिजाबाई साऱ्यांना सईबाईंचे डोळा दिसत विझणारे अंग पाहून उदात सलू लागले. जिजाबाईंनी व्रत वैकल्य उपवास सुरू केले. अंगारे धुपारे लिंब लोण सारे सईबाईंच्या पुढे हरत होते. उन्हाळा सरत होता, सरत आला. वाळीवाचे ढग एक दोन वेळा आभाळाच्या पाठीवर आपले कडकडणारे कोरडे ओढून त्यांच्या डोळ्यातून पाणी करत होते. पाने काढून गेली. मृग जवळ आला. आभाळाचा ऊर दाटून आला. पावसाळ्याच्या सरींची पहिली टिपरी प्रतापगडावर तडकली. गडवाऱ्याने गारठा कवटाळला. घोंगावत त्याने झाडांच्या पानभऱ्या फांद्यांना उलट पालटे करून टाकले. त्या वाऱ्यांच्या थंडगार बोचऱ्या दौंडी अंगावर उडताच सईबाईंच्या दुबळ्या पायावर सरसरून काटा तरळला. त्यांनी अंथरूण धरले. राजगडाकडे राजांना खबर पोच झाली. सईबाईंनी सगळ्यांशी बोलणे टाकले. गडाच्या तटबंदीवर पाऊसधारा कोसळत होत्या. सईबाईंच्या मनात विचारलोट धावत होते. पाणथळावरील आपल्या लांबट घरट्याशी बाया पक्षिणीने एकटेच किलबिलत बसावे तसे त्यांचे मन स्वतःच शिरून फक्त राजांच्या आठवणींशी बातचीत करू लागले. तेवढ्या उदंड आठवणी माहेरून टाकणाऱ्या, शरमायला लावणाऱ्या, अभिमानाने ऊर भरून काढणाऱ्या, हुरहुर लावून हैराण करणाऱ्या, धावणीच्या घोड्याने पाठीवरचा स्वार दूर न्यावा तशा दूर दूर नेणाऱ्या, तटबंदीवरून डोकावताना गरगरावे तशा भिवंडायला लावणाऱ्या दह्याच्या कौंड्यांसारख्या मधुर गोड चिरा खदानातल्या ज्योतीसारख्या सतेज सुंदर, दारुणी महालातल्या तप्त कोशीसारख्या निसूर निबर, घरभरणीच्या लवंडल्या मापासारख्या, ओसंडत्या उभार हिंद कळणाऱ्या मोती लगासारख्या, अस्थिर चंचल भवानीच्या भंडारासारख्या उदात्त मंगल आठवणीसारख्या. संकटांना एकमेकांची सावली पकडत चालण्याची उज्जतच खोड असावी. सईबाईंच्या दुखण्याने लिकराचा जोर धरला आहे ही खबर राजांना कळली. पाठोपाठ राजांना जेर करून चढे घोड्यानिशी जिंदा या मुर्दा पेश करतो अशी कसम खाल्लेला आदिलशाही खाना अफजल मोहम्मदशाही फौजबंद होऊन विजापूरहून कूच झाल्याची खबरही त्यांना मिळाली. बड्या बेगमीने एका जुम्मा रोजाला बड्या मसलतीसाठी खास दरबार भरविला. दरबारात सिद्दीलाल, रुस्तम जमा, अंकुश खान, मुसे खान, राजेश्री अंबाजी भोसले, बाजी घोरपडे, झुंजारराव घाटगे, पहलवान खान, अब्दुल सय्यद सारे नेकदिल जंग बहादूर हात बांधून उभे होते. बेगमेची आग पाखड झाली. गर्दना टाकून शिरविंदे होऊन ते ऐकते होते. कोणी तगडा देईल. रुस्तुम बेगमेला तसल्ली द्यायला पुढे सरसावत नव्हता. तिच्या शाही गुस्सा शब्दांना जाळून टाकीत उफळला आणि चिडून ती गर्जली. क्या इस दरबार में इस गद्दारे दख्खन से लोहा लेने वाला कोई मर्द बाकी नहीं रहा? अस अजाजिल बगावतखोर को अंजाम देने वाला अरकान दौलत कोई भी नहीं? बोलो, इस दरबार का मर्दाना चूड़िया पहन आया है क्या? लानत है बेगमच्या निर्भसरने बेगमेच्या
निर्भसनेची ही भट्टी एका भट्टार्याला पेटून दिली. कमरेच्या तेगीच्या मुठीवर हाताची मूठ आवळीत खाना अफजल खान पुढे सरसावला. या खालचा तलमरुजामा पूर्वी तो विड्याच्या तपका जवळ आला. खामोश दरबारावर नफरतीची सख्त नजर फेकीत बिघमेला दंडगी घालून त्याने झटक्यात विराई माय उस नाचीज काफिर घोड़े की सवारी ना तोड़ते ही जिंदा या मुर्दा दरबार पेश करता. हुजूर या आली मेहरबान. त्याने विडा घेतलेला हा आसमानाकडे उंचावी घोगऱ्या सगळ्यात हुसन खाली. आफरीन अलमद अल्लिल्लाह सुभानअल्लाह मेहरबान. चारी बाजूने राजांना बोलला. चारी बाजूने बेहोश चित्कार दरबारियात उठले. सगळ्यांना आपणच जणू अफजल खान असून तो विडा आपण उचलला आहे असा गौरव झाला. पण तकदीरीने त्या विड्यात कुणाकुणाच्या मौतीची सुपारी पेरून ठेवली होती हे ना बेगमेला, ना अफजलाला, ना दरबारातील एकही संशय जंगाला. खानाच्या खांद्यावर मरातबाची खिल्लत चढली. शिरावर किताबांची बरसात बरसली. दरबार बरखास्त झाला. जुम्मा रोजाला एक मोठा मनसुबा खडा झाला. खुशीत दरबारी बाहेर पडले. त्यांना माहीत नव्हते या जुम्म्याच्या पाठीमागे एक दख्खन शनी लागला आहे आणि त्याचे नाव शिवा आहे. 20,000ची हत्यारबंद कडवी फौज, 80-90 मोठ्या तोफा, 300 लहान तोफांचे खटारे, 1000भर उंटांचा काफिला, 60-70 घुमटे हत्ती असा दाबजोर लवाजमा खानाने बरोबर घेतला. निशाण्याच्या हत्तीवर चांद तारा चढवून अफजल खान मोहम्मदशाही निघाला. एका सूर्याला ग्रासण्यासाठी, बदशिकणे करण्यासाठी, शिवाजीचा कुफ्र तोडण्यासाठी. अफजल म्हणजे सर्वात सुंदर, सबसे अच्छा. खरंच तो केवढा अच्छा होता. हजरत शहाजीराजे भोसले यांच्या हातात हातकड्या जखडून भरल्या विजापुरातून यांनीच त्यांची शिरमंगी धिंड काढली होती. कणकगिरीच्या वेड्यात शिवाजीराजांच्या दादा महाराजांना, संभाजीराजांना दगा देऊनच यांनीच मरणाच्या दारात नेऊन सोडले होते. कस्तुरी रंगाला मैत्रीच्या भेटीसाठी बोलावून धोक्याने यांनीच त्यांच्या चिंधड्या उडवल्या होत्या. कल्याणीच्या वेड्यात शहजाद औरंगजेबाला सही सलामत सोडल्याबद्दल सेनापती खान मुहम्मदला मक्का दरवाजात कत्तल करण्याचा डाव यांनीच रचला होता. असा हा सबसे अच्छा खान आता सबसे अच्छा काम करायला निघाला. सह्याद्रीच्या गुहेत हात घालून एका सिंहाची आयाळ धरून बाहेर खेचण्याची कसम खाऊन खान कसाही चालून आला तरी त्यांचा तळ वाईलाच जाणार, वाईलाच ठाण होणार हे राजांनी ठरविले. आता सईबाईंना प्रतापगडावर चिवळी धोक्याची होती. राजांनी जिजाबाईंना निरोप धाडला. सारा काबिला प्रतापगडावरून राजवाड्याच्या पायथ्याशी शिवापट्टणाला हलवण्याचा मनसुबा कळवला. सरत्या मुगाच्या सरी अंगावर घेतच भोयांनी जिजाबाई, सईबाई यांचे मेळे प्रतापगडावरून खाली उतरले. एका मेळ्यात 2 वर्षाचे शंभूबाळ आणि धारावी बसले होते. आता शंभूबाळ चांगली बोलते झाले होते. आपल्या चौकस सवालांनी ते धारावीला
हैराण करीत आले होते. कपाळावरचा सुगंध आडवच का? धारकरी आपल्या डाव्या बाजूलाच तलवार का म्हणतो? भाळ्याच्या एका टोकालाच पाते का? घोड्याच्या टापांनाच नाळ का ठेवायची? बिचाऱ्या धाराऊला त्यांच्या एकाही सवालाचा जाब देणे सुधरत नव्हते. तिच्या मुलांपैकी एकाने तिला असे कधी एवढे हैराण केले नव्हते. मेळ्याचे आडपडदे हटवून शंभूबाळ जावळी खोऱ्यातले डोंगर शिखरावरून कोसळणारे पांढरे धोड पाणलोट पाण्यात गर्क झाले होते. त्या कोसळत्या पाणलोटांची त्यांना गंमत वाटत होती. त्या पाणलोटांना कोणी रोखून धुजत नव्हते. त्यांचे अंतरंग सफेद होते. त्यांची गर्जना खोरी घुमवून टाकणारी होती. झेप घेणे हाच त्यांचा गुण होता. शिवापट्टण हाकेच्या टप्प्यात आले. वेशी बाहेर महादेवाच्या देवळात मिळणे ठाण झाले. राजांना शिवापट्टणच्या महालात गर्दी पोच झाली. पावसाळ्याची तुरळक सर विसरताच शिवाजीराजे घोड्यावर मान घेऊन हिरंगोजी नरसाळा, नेताजी पाळकर, संभाजी कावजी यांच्यासह जिजाबाईंना सामोरे जाण्यासाठी शिवालयात आले. जिजाबाईंचे पाय शिवून राजांनी देवदर्शन घेतले. जिजाबाई नेहमीसारख्या हसत राजांशी बोलल्या नाही. त्यांनी फक्त सईबाईंच्या मेळ्याकडे हाताच्या बोटाने इशारत केली. दरावल्या पायांनी मेळ्याजवळ जात राजांनी पडदा दूर सारला. आतल्या मऊ बिछायतीवर त्यांच्या कैक आठवणींचा फक्त एक टक्क्या जीवाचा सांगळा मिटल्या डोळ्यांच्या झिजल्या सईबाईंना पाहताना राजांचे निमुळते सूर्यपेठ डोळे थिजून पाणगार झाले. लाल महालात परभणीचे माप लवंडून आलेल्या वयाच्या आजाण सईबाईंची मूर्ती त्यांच्या डोळ्यासमोर खडी झाली. केवढी सालं गुदरली, किती वळणं मागं पडली. सई देवघरातील समईसारखी सतत तेवत राहिली. आमची सावली पाहताना आपली याद सतत आम्हाला देत राहिली. माँसाहेब कधी आम्हाला उपरोधानं बोलल्या तर त्या ह्या आपल्या लेकीची कड घेऊन. प्रेमळ पत्नी, संयमी सून, राजस राणी, ममताळू माता, शोषित स्त्री, केवढ्या नात्यांत सईबाई वावरली. उरातून आलेला धागा धरून कोळीण चालते तशी आमच्याशी जखडल्या नात्याचा धागा धरून चालत आली. आमच्या डोळ्यांनी पाहिलेले सई हे सर्वात सुंदर स्वप्न कधी झिजत नसतं. मग असं का झालं? असंख्यात विचारांनी राजांचे मन भरून आले. तरळत्या डोळ्यांसमोरचा मेळा अंधुक व्हायला लागला. क्षणात ते मेळ्यापासून मागे हटले. त्यांनी भोवयांना इशारत केली. भोवयांनी सईबाईंचा मेळा उचलला आणि ते दुरक्या चालीने शिवापट्टणाच्या महालाकडे चालू लागले. धाराऊ शंभूबाळांसह जिजाबाईंच्या शेजारी उभी होती. त्यांच्या जवळ जात राजांनी शंभूबाळांना उचलून घेतले. शेजारीच उभ्या असलेल्या राणू आणि आंबा ह्या लहान मुली आबा म्हणत राजांना बिलगल्या. आता सारा भार श्री सांबावर राजे सगळे उपाय ठरले. जिजाबाई न राहून राजांना म्हणले, भार तर सारा श्री सांबावरच आहे भाऊसाहेब, पण उपाय धरून चालणार नाही. आदिलशहाचा अफजल 20,000ची फौज घेऊन आम्हाला जिंदा या मुर्दा दरबार पेश करण्याची शपथ खाऊन इकडे खूप झाला आहे. राजांचा आवाज भंगरला. अफजल
20,000ची फौज म्हणत जिजाबाई क्षणभर गप्पच झाली. पाऊस येतो तेवढा केवढे पाणी पडते प्रतापगडावर. आबा शंभू बाळांनी हात पसरून मध्येच खबर दिली. होय बाळाराजे, पण ते सारे पाणी दर्या आपल्यात सामील करून घेतो. राजाने हसत उत्तर दिले. कुठे असतो तो दर्या? तो फार दूरच्या टप्प्यावर असतो. तुम्ही प्रतापगडावरून इथे आलात त्याहून खूप दूर. राजांच्या मनात आत्ता फक्त प्रतापगड रुळू लागला. तुळजापूरला राजांच्या कुलस्वामिनी जगदंबेच्या मंदिर आवारात अभद्र घडवून पंढरीच्या मराठी मुलखांच्या लोकदेवताला इजा देऊन अफजल खान शिरवळला. डेरे दाखल झाला वाटेत. मालवडीला बजाजी निंबाळकरांना त्याने दस्त केली. आणि तू शिवाजीचा फितवेखोर आहेस, नमक हराम आहेस, असा त्यांच्यावर आरोप करून तोफेच्या भांड्याला जखडबंद करून त्यांची आपल्या तळात झुंड काढली. राजांनी खानाच्या गोटातील नाईकजी पांढरे यांची मध्यस्थी घालून 60,000 हुणांवर बाजाजींची मुक्तता केली. खानाच्या हाताचा आपल्या नातेसंबंधांचा कोळदांडा राजांनी मोकळा करून घेतला. शिवाजी संतापून 12 मावळ्यांच्या बसपणीतून सीधा चालू यावा यासाठी खानाने सारे डाव येता येता टाकून काढले. पण हे नतीजा पावले नाही. राजांना एकाकी पाडण्यासाठी त्यांच्या गोटातील असामी फोडण्याचा धूर्त घोडा खानाने शेवटी आखला. कुणाला जरब देऊन, कुणाला लालूच लावून, कुणाला गोड बोलून त्याने आपल्या फौजी पंखाखाली घेण्यास सुरुवात केली. गुंजळ मावळचा देशमुख विठोजी शिलीमकर, उत्रोलीचे देशमुख खंडोजी आणि केदारजी खोपडे, म्हसवडचे माने, मसूरचे जगदाळे, मलवडीचे पांढरे, तानाजी ठोकरे, रविराव ढोणे, ढुलोजी, शेडगे, काटे, धायगुडे अशा कैक मावळी पगड्या खानाच्या पायाखाली पायघड्या येऊन पडल्या. वाढत्या बळाने खान शिरवाळाहून खूप झाला आणि वाईला येऊन ठाम झाला. वाईच्या काशीराव या आदिलशाही नत्रावाने खानाचे वेशीबाहेर येऊन स्वागत केले. कृष्णेच्या डोहात कालिया शिरला. काशीरावाने संगमेश्वराच्या गोमादी हेलवाक पाखरला. हेळवाक कराला खानासमोर पेश केला. गोमादी संगमेश्वराच्या देश कुलकर्ण्याचा दिवाण होता. कुलकर्ण्यांच्या या वंशाला फक्त एकटी म्हातारी बाकी राहिली होती. तिचे वतन खानाच्या पाक हाताने आपल्या घशात टाकावे या पवित्र धार्मिक बेताने गोमादी वाई यात्रेला आला होता. खानाने त्याची अर्जी एक अट घालून मंजूर केली. गोमादी हेळवाककराने खानाच्या परतीच्या वाटेवर लागणाऱ्या नद्या 300 नावा पेरून ठेवायच्या. खानाने त्याबद्दल गोमादीला संगमेश्वराचे देश कुलकर्णीपण द्यायचे. खानाची येण्याची सोय देशमुख सरदारांनी केलीच होती. जाण्याच्या सोयीचा विडा गोमाजीने उचलला. आता कब काफर सेवा बचावणे शक्य नव्हते. पण गोमाजीला आणि खुद्द खानालाही पत्ता नव्हता की खानाच्या परतीची वाट वेगळी होती. आता राजांच्या बाजूने दोनच कडी, पुराणे आणि बळजोर सरदार उभे होते.
एक जावळी खोऱ्याचा बेलाव, कांड्याचा मोर्चेबंद मुलूक आणि दुसरा 12 मावळातील कुणालाही दस्त न होणारा पावसाळा. खानाचा पाणलोट थोपविण्यासाठी पडत्या पावसात राजांना राजगड सोडणेच भाग होते. किल्लेश्वरीचे आणि भवानीचे दर्शन घेऊन राजे राजगडाची पद्मावती मार्ची उतरू लागले. गडाच्या बंदिस्तीसाठी फिरंगोजी नरसाळा, गोमाजी पानसंबळ, शिडोजी थोपटे ही मंडळी मागे राहणार होती. राजांच्या संगती आपल्या वतनावर पाणी सोडून आलेले कान्होजी जेधी, नातेस बंधातले बाबाजी भोसळे, बाळाजी शिलेमकर, जयतेरावजी पालकर, यशाजी मोरपंत, तानाजी संभाजी कावजी, शुभांगी इंगळे वगैरे मंडळी असणार होती. सारे गड उतरून शिवा पट्टणात आले. राजे जिजाबाईंच्या दर्शनासाठी त्यांच्या गुजरातीच्या मानात गेले. जिजाबाई शंभूबाळांना काहीतरी समजावून सांगत होते. राजांना पाहताच त्या थांबल्या. शांतपणे चालत पुढे आल्या. त्यांचे पाय शिवून राजे बोलले, मुलूकबंदीसाठी आम्ही निघतो आहोत मासाहेब. खान गाईला ठाण झाला आणि प्रतापगड पकडावा म्हणतो. या आता मागचा विचार धरू नका. दास्तानी असलेली मंडळी सोडू नका. सईबाई पडल्या नसत्या तर आम्ही सुद्धा खान बघण्यासाठी खाशे आलो असतो. त्यांचा एक हिसाब आमच्या मनी अजून बाकी आहे. जाताना सुनबाईंना भेटा. क्षणभर जिजाऊ थांबल्या. शंभूबाळ आबांचे पाय शिवा. जिजाबाईंनी बाळराजांच्या खांद्यात थोपटीत सांगितले. शंभूबाळांनी राजांच्या पायावर डोके टेकले. त्यांचे खांदे पकडून त्यांना उठवून जवळ घेत राजांनी त्यांची पाठ हळुवार पकडली.